मुंबई परिसरात गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारती कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, होर्डिंग्ज कोसळणे तसेच उघड्या ड्रेनेज चेंबरमुळे अपघात होऊन अनेकांची जीवितहानी झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती, जीर्ण झाडे, होर्डिंग्ज तसेच उघड्यावर असलेल्या ड्रेनेज चेंबरच्या झाकणांचे तातडीनं सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक अशोक मासाळ यांनी केली आहे. महापालिका प्रशासनानं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, पडण्याच्या स्थितीतील इमारतींची पाहणी करून संबंधितांना नोटिसा द्याव्यात, धोकादायक झाडांची छाटणी किंवा तोड करावी तसेच धोकादायक होर्डिंग्ज आणि उघड्या ड्रेनेज चेंबरची तातडीनं दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनानं आवश्यक कारवाई करावी, अन्यथा भविष्यात कोणती दुर्घटना अथवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असा इशाराही नगरसेवक अशोक मासाळ यांनी दिला आहे. नमस्कार, मी अशोक मासाळे, नगरसेवक अजितदादा गट, सांगली मिरज कुपवाड महापालिका. मुंबईसारख्या ठिकाणी बरेचसे पावसामुळे जीवितहानी झालेली आहे. तसंच सांगलीत होऊ नये यासाठी प्रशासनानं काळजी घ्यावी. धोकादायक झाडे असू दे, धोकादायक इमारत असू देत, धोकादायक होल्डिंग्स असू देत, सर्व त्याचे ऑडिट करून त्याचं संरक्षण पूर्ण सर्वे करून त्या धोकादायक इमारतीचं व झाडांचं जलद गतीनं कटिंग करून घेण्यात यावे. जे चेंबर उघड्यावर आहेत त्या चेंबरला झाकण बसवून जे चॉकअप होतात चेंबर, ते चेंबर सुद्धा लवकर साफसफाई करून घेण्यात यावे ही नम्र विनंती. असंच जर ह्या महापालिकेचं प्रशासनाचं नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष जर राहिलं तर आम्हाला रस्त्यावरची लढाई करायला लागणार आणि महापालिकेच्या विरोधात मोठे पाऊल उचलायला लागेल आणि जनहित याचिका दाखल करू आम्ही जर नगरसेवकांच्या कामाकडे जर दुर्लक्ष जर महापालिका करत असेल तर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.